सातारामध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। सामान्य जनतेला हे उद्यापासून आता शस्त्र प्रदर्शन खुलं असेल। यामध्ये थेट लंडनहून आणण्यात आलेली वाघनखं देखील प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेली वाघनखं सातारामध्ये प्रदर्शनाला ठेवण्यात आलेली आहेत आणि आपण याच ठिकाणी उभे आहोत। आपण थेट पाहू शकतो ही तीच वाघनखं आहेत जी लंडनच्या विक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आता सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे। आणि एकूणच याच वाघनखावरून एकंदरीत गेल्या काही काळामध्ये राज्यातील राजकारणही तापलेलं होतं। याच्या खरेपणावरतीही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। मात्र आज स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह भोसले या दोघाही वंशजांनी आज याच्यावरती शिक्कामोर्तब करून यावरती कुठलाही आता संशय व्यक्त करू नये असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे एकूणच शिवप्रेमींसाठी 200-200च्या गटाने दर रोज आता ही वाघनखं पुढील 3 वर्षासाठी महाराष्ट्रामध्ये पाहता येणार आहेत। तुर्तास तरी पुढील वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये ही वाघनखं आहे ती सातारा येथील म्युझियममध्ये असतील। त्यानंतर नागपूर आणि मुंबईमध्येही ही लोकांना पाहता येणार आहे। कोल्हापूरवासियांनाही या वाघनखांचं दर्शन घेता येणार आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।